काय म्हणतेस ग तू? शोधलं की सापडतच, आरोप केले की गुन्हा सिद्ध होतोच. दादासाहेब सरंजामेंवर आरोप केले त्यांच्या डिटेक्टिव्ह सुनबाईने, आणि ते सिद्ध करण्यासाठी आता तिची धडपड सुरू आहे. पण तू त्यांच्या विरुद्ध तपास करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. हे बघ अस्मिता, तुझे हे खोटे अश्रू बघायला मी इथे आलेले नाहीये. वकिलांकडून हे पेपर्स बनवून आणलेत. त्यात लिहिलंय की तुझी अभि आणि रश्मीच्या लग्नाला पूर्णतः संमती आहे. अर्थातच त्यांचं लग्न तुमच्या डिवोर्स नंतरच होईल. कुठलाही विरोध न करता तू डिवोर्स देशील असं हे संमतीपत्र आहे. अभिला खरंच माहिती आहे सगळं. त्याच्या सांगण्यावरूनच केलंय मी हे सगळं. नाही तर मला काय माहिती यातलं काय. अभि माझ्याशी अभिषेक काहीच बोलला नाही. हे बघ, तो तुझ्याशी या बाबतीत काय कुठल्याच बाबतीत काहीही बोलणार नाहीये. त्याची इच्छाच नाही तुझ्याशी काही बोलण्याची. तुझं खूप प्रेम आहे ना अभिवर? तो सुखी व्हावा असं वाटतं ना तुला? मग या पेपर्सवर सही कर. हे पेन सही कर अस्मिता. सही का करत नाहीयेस अस्मिता? अभिमानला छळत राहण्याची इच्छा आहे का तुझी? त्याला कायमचं दुःख देण्याची इच्छा आहे का तुझी? मी अभिला दुःखात नाही बघू शकत आहे, पण माझं ऐका ना. सही कर. ऐक. सही. गुरुजींना सांगून त्यांचं लग्न अभि आणि नंतरच होईल. या बाबतीत काय कुठल्याच अभिची इच्छा असल्याशिवाय लग्न केलं कुठलाही विरोध न करता तू डिवोर्स देशील. माणुसकी दाखवल्याबद्दल थँक्स. आणि हो, सही करताना हात फार जड झाले असतील ना? पण यापुढे अस्मिता अभिमान सरंजामे अशी सही फार दिवस नाही करावी लागणार. येते मी. नाही, जाते मी.